आमच्या भावांना बहिणींना. का आता आपला डिझाईनचा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या पूनमताईंनी कसं काय शिवला ती. नक्की सांगा बहिणींनो कमेंट मध्ये की तुमच्या पूनमताईला जमला का शिवायला. तुम्हाला दाखवती. पण तवर सगळ्यांनी चहा प्यायला या. मस्तपैकी गरमागरम चाय चाय. आपण रात्रीच कापला होता भावांनो बहिणींनो आणि शिवला त्यो. काय झालं रात्री थोडा शिवला आणि मग सकाळी शिवला आपण. काय चला आता आपल्याला बंगल्याचं काम सारवायचं काम चालू करायचंय अजून. म्हणलं चला आमच्या भावान बहिणींसाठी बनवावा एखादा व्हिडिओ. मस्तपैकी आपण जम्पराचं काम केलेलं आहे. तर ह्या का लांब ह्याचा शिवलाय आपण जम्पर. हो का तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवते कसा शिवलाय ती. डिझाईन कशी काढली ती बी सांगा बहिणींनो. पण लांबाड्या बायाचा शिवलाय. थांबा मला 2च मिनिटं चहा पिऊ द्या गार होऊन जाईल. आमच्या बहिणींचा झाला का नाही चहा पाणी. मस्तपैकी नाश्ता चहा झाला का नाही. झालाच असेल. आता जरा उशीर झाला पण तुमची पूनमताई आता चहा पिती. झाला चहा पिऊन पण आपला. तर जम्पर बघायला सुरुवात करू आता आपण. तर ही बघा तुमच्या पूनमताईंनी अशा डिझाईनचा जम्पर शिवलाय. मटका गळा हो का अशी डिझाईन काढली. कशी आहे कमेंट मध्ये सांगा बहिणींनो. तुमच्या दाजींनी दिलेल्या गिफ्ट वरचा जम्पर शिवलाय. अजून बायांचं बी राहिलं तर एक शिवायचं. अजून सारवान पडलंय लय राड आहे. म्हणलं परत व्हायचं नाही आपलं तर राहील महागच तसंच. हो का कसा शिवलाय. भारी शिवलाय का. घातल्यावर तर दिसलच आमच्या बहिणींना कसा आहे ती. पण अशी डिझाईन काढली तर कशी काढली सांगा कमेंट मध्ये. आणि बाया तेवढ्या तो का लांबक्या तशा शिवल्या ते. हो का अजून समोरून पण दाखवते तुम्हाला एकदा. मस्तपैकी तुमच्या पूनमताईंनी काढलेली डिझाईन. एकच मिनिट. आणि आज आबाळ पण येत या. आपल्याला बंगल्याची साफसफाई पण करायची आज. सारून सुरून मस्तपैकी आपला बंगला कसा टकाटक दिसला पाहिजे चकाचक. अजून बाया येड घालते ते वाईलच जम्परांना. का मागून दाखवते. का असा शिवलाय. लांब बायाचा भारी शिवलाय का. तुमच्या दाजींनी दिलेल्या गिफ्ट वरच हाय. तुमच्या दाजींनी दिलेलं जे गिफ्ट होतं ना तुमच्या पूनमताईला सक्रातीला त्याच्यावर शिवलेला आहे आपण. आता आमच्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं की पूनमताई लांब हाताचा शिवा ब्लाऊज. तर म्हणलं बर आमच्या बहिणींच्या म्हणण्यानुसार आता तुमच्या पूनमताईला तर लांब हाताचा जरा रोल केलाय बघा तुमच्या पूनमताईने. म्हणून तर काली एक व्हिडिओ टाकला होता आपण कशी काय दिसती शांताबाई. हो का असा असा शिवलाय. एवढ्या बायाचा शिवलाय बहिणींनो. कसा वाटतोय. भारी वाटतोय का. ती घातल्यावर आता साडी ही नेसल्यावर तुम्हाला दिसलच कसा शिवलाय तुमच्या पूनमताईने ती. आणि आमच्या बहिणींचा चहा पाणी स्वयंपाक आपलं भाकरी
खाऊन झाल्या का मस्तपैकी? चला आता आपल्याला कामाला लागायचंय. सारवान सुरवानाचं काम आहे आपलं आता. मस्तपैकी बांगला स्वच्छ करायचा झाला. आता बघू बाकीचं राहिलेलं झंपर नंतर शिवणार तुमची पूनमताई. तोपर्यंत आता आपलं काम सुरुवात करणार आहे आपल्या कामाला. लांब बाही, लांब बाही म्हणजे लय लांब नाही हो का, लांब बाही. एवढ्या बायाचा शिवलाय. तर झालंय. कसा वाटला बहिणींनो? भारी आहे का? सांगा कमेंट मध्ये नक्की. पूनमताई तुमची वाट बघती. आणि आमच्या भावांच्या बहिणींच्या कमेंट वाचत पण असती. आणि व्हिडिओ मध्ये मग म्हणजे आता सगळ्यांचे नाव तर नाही घेत म्हणा. कमेंट आमच्या म्हणजे भाऊ बहीण कमेंट करतात त्यांचे नाव नाही घेत आपण. पण व्हिडिओ मध्ये सांगत असतो की आमच्या भावांच्या बहिणींच्या कमेंट. कारण की आमचे बरेच भाऊ बहीण अशा भारी भारी कमेंट करतात. पूनमताईला भारी वाटतं. आणि बाकीच्यांचं जाऊन दे, आपण बाकीच्यांकडे लक्ष देणार नाही भावांनो बहिणींनो. कारण की आपल्याला पुढच्या रस्त्यावर चालायचंय. म्हणजे आपल्याला मंजिल आपली मिळवायची. त्याच्यामुळं आपण कुणी किती बी आपला पाय वाढायचा माग प्रयत्न केला ना तरी आपण हार मानणार नाही. पुढं चालत राहणार. आणि उद्या तुमची पूनमताई मस्तपैकी अजून चणचणीत झणझणीत हिरव्या हिरव्या बांगड्या भरणार आहे मस्त. अयो आज तर उद्या तर भोगी आहे. म्हणजे खेंगाट भाकरी. खेंगाट भाकरी खायला भारी लागते का नाही? हा एक नंबर. आता उद्या खेंगाट भाकरी आहे. खेंगाट भाकरी मस्तपैकी. आणि आबाळ बी येत आहे बहिणींनो. आता मागच्या वेळेस तुमच्या पूनमताईने सारवून सुरवून काढलं होतं. तुम्हाला तर माहित आहे ज्या बी वेळेस तुमची पूनमताई सारवून सुरवून काढल त्या वेळेस पाऊस नक्की येणार. म्हणजे येणार. काय नियमच आहे. औ असं वय. जोडीदारीन आली एक. जोडीदारीन गाजर मागती. आजच खेंगाट करायला लागली जोडीदारीन. ए पिलू पिलू त्या रुचीच्या मम्मीला गाजर दे. झालं का नाही? हा कवा काढायचं मग? पाऊस यायला निघालाय. काय ग मम्मी? गाजर दे बरं त्या रुचीच्या मम्मीला. 3च गाजर आहेत. 3च आहेत बरं. एक दे त्यांना. ते शिवण्याने खाऊन टाकलं. मी नाही ठेवलं. शिवण्याने गाजर आणलेली तेवढी भावानं बहिणीनं खाऊन टाकली. काय करायचं सांगा तुम्ही? आज सकाळी बसली उलट्या करत. हा चला आता आपल्याला सारवाय तर सुरुवात करायची. आबाळ तर आलंय. काय करावं काय कळना. काय डोकं काढायचं मम्मी ना? हा काय रातच्याला काढती? गार लागतंय मरणाचं. आताच काढावं लागेल. चालू करावं लागेल. वाळल म्हणजे होय भावानं बहिणीनं. आणि त्याच्यात पावसाचं वातावरणामुळे जरा भ्या वाटतंय व बाकी काय नाही. पसारा आसारा तर भरपूर आहे आपल्याला. म्हणजे उचलावा लागतो. सारवून बिताड ही सारवायची म्हणलं तर. चला जम्पर तेवढा कसा काय वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा तुमच्या पूनमताईला. पूनमताई वाट बघती कमेंटची. आणि कमेंट वाचत असती. नाही असं नाही. कुणी वाईट लिहिलेलं वाचत असती. कुणी चांगलं लिहिलेलं वाचत असती. पण जी चांगलं कमेंट करणारी जी भाऊ बहीण आहेत ना त्यांच्याबद्दल तुमच्या पूनमताईच्या मनात सतत आदर राहणार भावांनो बहिणींनो. आणि तुमच्यामुळं म्हणजे जे आमचे चांगल्या कमेंट करतात चांगली चांगली आमची भाऊ बहीण व्हिडिओ बघणारे आहेत. म्हणजे व्हिडिओ बघणार म्हणजे अशी तुम्ही जर काय सांगितलं एखाद्या बारीला पूनमताईचं काय चुकलं फिकलं तरी काय नाही वाटत भावांनो बहिणींनो. पण जे आपल्याला रेग्युलर व्हिडिओवर कमेंट वाईट करणारे आहेत ना त्यांचं हाय ते हाईच. त्याच्यामुळं काय आहे ती आपल्या पूर्णपणे मनातून उतरलेले आहेत. आणि जी माणूस मनातनं उतरताना त्याचा माणूस टेन्शन करून घेत नाही. पण चांगल्या माणसाने एखाद्या टायमाला जर बोललं ना तर थोडस जीवाला वाईट वाटतं. आणि जी आता आपल्याला जी भाऊ बहीण करतात ना अशा कमेंट बेकार कमेंट करतात ना त्या भावा बहिणींसाठी पहिल्यांदा आपल्या मनात लय आदर होता भावांनो बहिणींनो. लय आदर म्हणजे खरंच
मनापासून आदर होता तुमच्या पूनमताईच्या मनात. आणि असं वाटायचं की बाबा आपल्याला एवढे भारी भाऊ बहीण भेटल्यात. आणि कधी पण तुमच्या पूनमताई भोलेनाथाला एवढे आपल्याला आशीर्वाद द्यायचे ना, तर भोलेनाथापाशी कवा पण पूनमताईचं मागणं होतं की जी माणसं आपल्याला जीवाच्या पलीकडे एवढं जीव लावतात, प्रेम लावतात त्यांना भोलेनाथ आहे ना, आपलं भोलेनाथ, त्यांची पण सगळी मनातली इच्छा पूर्ण करू अशी तुमच्या पूनमताईची प्रत्येक वेळेस मागणी असती देवाला. पण बरेच भाऊ बहीण आहे की आपल्याला माग पाय खेचायचा प्रयत्न करतात, प्रत्येक वेळेस अशा काही बी कमेंट करतात. तर भावांनो बहिणींनो, त्यांचा जी आदर होता आपल्या मनात तो फक्त उतरला. त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊ नाही तर नाही देऊ, पण आपल्याला मान सन्मान आपण मिळवलेला आहे, पूर्ण महाराष्ट्रात मिळवलेला आहे. असं नाही की घरातच मिळवलाय. पण चला, ज्याचं त्याच्या संग असतं, ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन पण असतो. आणि कुणाच्या घरातलं कुणाला जास्त माहिती नसतं, पण माणूस कसा आहे, डोळ्याने बघण्यात आणि कानानं ऐकण्यात 4 बोटाचं अंतर आहे. आणि जास्त करून ज्याच्या त्याच्या घरच्या कहाण्या ज्याला त्यालाच माहिती असते. त्या तुमच्या घरच्या कहाण्या तुम्हाला माहिती, माझ्या घरच्या कहाण्या मला माहिती, असं. आणि जास्त सांगण्यात पण काय अर्थ नसतो. आपण काय कोणाचा उच्चार करत बी नाही. आणि एवढंच तुमच्या पूनमताईला म्हणायचंय की जास्त घरगुती विषयावर कुणी कमेंट नाही केल्या तर बरं पडेल. भावांनो बहिणींनो, तुम्हाला मनापासून विनंती आहे, सक्रात आली, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कसं आहे, शेवट आहे ना, गोड बोललेलंच संग येतं. आणि वाईट बोलून आपण स्वतःच दाखवून देतोय की आपण किती ह्यातली माणसं आहेत, मर्यादितली, दुसऱ्याला वाईट बोलून. आता तुम्हाला माहित आहे का, युट्यूबवर आपण व्हिडिओ काढतो आणि आमच्या भावान बहिणींसाठी, म्हणजे आमचे भाऊ बहिणी एवढे चांगल्या कमेंट करतात, भारी वाटतं व समाधान वाटतं आपल्याला बी. आणि जर युट्यूब, मला काय म्हणायचंय, युट्यूब पैसे देतं म्हणजे युट्यूबच्या जीवावर मज्जा करतात, युट्यूबच्या जीवावर आईश करतात, असे कमेंट करतात ते भाऊ बहीण. तर भावांनो बहिणींनो, युट्यूब तुमच्यापाशी पण आहे. युट्यूबचं जे चॅनल आहे ते तुमच्यापाशी पण आहे. युट्यूबचं फंक्शन म्हणजे ॲप तर असेलच, तुम्ही पण सुरू करू शकताय. तुमचा पण मौका आहे, म्हणजे तुम्हाला पण भेटतोय ना. युट्यूब काय कोणाच्या बांधल्यातलं नाही की सगळ्यांना आपापल्या पद्धतीनं व्हिडिओ बनवायचं एक साधन आहे. बनवा व्हिडिओ, घरी बसून कमवा पैसे, कुठं जायची बाहेर गरज नाही पडणार. तुम्ही बी कमवा ना. आम्ही म्हणतोय का आम्हालाच युट्यूबने द्यावं? अहो, सगळ्यांना द्यावं. आमचं म्हणणं आहे की सगळ्यांना युट्यूबने पैसे द्यावं आणि सगळ्यांनी व्हिडिओ काढावं. आम्ही म्हणत नाही आम्ही काय तुम्ही व्हिडिओ काढल्यावर आम्ही तुम्हाला बोलणार, असं नाही. तुम्ही पण व्हिडिओ काढा तुमच्या पद्धतीनं, तुम्हाला जसं आवडेल तसं काढा. आमच्या पद्धतीनं आम्हाला जसं आवडेल, आम्हाला जसं योग्य वाटेल तसं आम्ही व्हिडिओ टाकतोय. आम्ही कुणाची बदनामी तर करत नाही, म्हणजे आम्ही कुणाला वाईट तर बोलत नाही, कुणाला शिवीगाळ तर करत नाही ना. त्याच्यामुळं काय बोलायचा विषय येतच नाही. तर युट्यूब तुमच्या मोबाईल मध्ये पण आहे, तुमच्यापाशी फोन आहेत. आजकाल अडाणी दुनिया नाही राहिली. जी शिकल्या सवारलेलं नाही त्याच्या हातात बी फोन आहे. पण फोनचा वापर योग्य पद्धतीनं करा. फोन मध्ये कसं आहे भावांनो बहिणींनो, चांगलं बी आहे वाईट बी आहे, पण आपल्याला जी घ्यायचं तीच आपण घ्यायचं. ज्यातून आपली प्रगती होती तीच गोष्टी आपण करायच्या, एवढंच आपलं सांगणं आहे. युट्यूबचं चॅनल सगळ्यांना खोलायला युट्यूबने सगळ्यांना ही दिलेलं आहे. सगळ्यांनी चॅनल खोला, आपापल्या पद्धतीने व्हिडिओ बनवा, मस्तपैकी जनतेचं मनोरंजन करा. सगळ्यांना चान्स दिलेला आहे. चान्स फक्त घ्यायचा आपण आणि पुढे चालत राहायचं. आता पेपर सगळ्यांना दिलंय. शाळेत शिकाय गेल्या पेपर गुरुजी सगळ्यांना देतो. मग एखादा जर हुशार विद्यार्थी असला, त्याने जर पेपर पूर्णपणे चांगला लिहिला आणि एखाद्याने जर नाही लिहिला, कोराच दिला, तर ज्याने कोरा दिलाय त्याला ती महाग पडतय, ज्याने लिहून दिलाय ती पुढे जातय. असा फरक आहे फक्त.
आपण जर व्हिडिओ बनवून टाकलं तर तुम्हाला बी 4 पैसे मिळतील. युट्यूब देईल ते काय तुम्हाला नाही देणार असं नाही, मलाच देणार आणि तुम्हाला नाही देणार असं नसतं भावांनो बहिणींनो. तुम्हाला बी युट्यूब पैसे देईल, फक्त तुम्ही व्हिडिओ बनवून टाका. पण कमेंट अशा वाईट करून काय भेटतंय बरं तुम्हाला सांगा बरं. हा, आपण नाही कोणाची म्हणजे आपण मर्यादितच बोलतो, आपण नाही कोणाला काय बोलत. याचा अर्थ असा नाही की म्हणजे आम्हाला मन नाही किंवा काय नाही. मन सगळ्याला असतं, फक्त आपण कोणाची मन दुखवू नाही एवढंच म्हणायचंय. बाकीचं तुम्ही समजून घ्या. हा, बोलाय सगळ्याला तोंड आहे ती, आम्ही बी बोलू शकतोय. हा, आम्हाला बी जर कोणी वाईट बोललं तर आम्हाला बी वाटत असेल की आम्ही बोलावं, पण आम्ही नाही कुणाला बोलत. सगळ्यांचा मान सन्मान ठेवतोय. आणि शिवाय आमचे भाऊ बहीण असे व्हिडिओ बघणारे आहेत, आमचे चांगले व्हिडिओ बघणारे, पण म्हणजे व्हिडिओ बघून आम्हाला चांगल्या कमेंट करणारी ही. पण असं वाटतं की नको बाबा, की आपल्यापासून कोणाचं आपल्याला मन दुखवायचं नाही, त्याच्यामुळे आपण कोणाला बोलत नाही. फक्त तुम्ही तुमची मर्यादा पार करू नका, बस एवढंच सांगायचंय. आणि आमच्या बहिणीला परत एकदा तुमच्या दाजींनी तुमच्या पूनमताईला दिलेल्या गिफ्टवरचा ब्लाऊज कसा वाटला, डिझाईन नक्की कमेंट मध्ये सांगा. हो का, भारी आहे का, दाखवती. हो का, नक्की कमेंट मध्ये सांगा कशी काय आहे डिझाईन. आणि तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. आता टिकटॉकचं फेमस आहे डायलॉग, जम्परा बरोबर म्हणून दाखवते तुम्हाला. टिकटॉक फेमस डायलॉग. हो काव मी झंपर शिवलाय व कसा शिवलाय सांगाव, भारी हाय का सांगा. टिकटॉक फेमस डायलॉग आहे तर भावांना बहिणींना आपलं, तर सांगा कमेंट मध्ये नक्की. तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. चला बाय बाय, भेटू मग पुढच्या व्हिडिओ.